कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोळमध्ये काल घडली। दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानं 5वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं। दरम्यान आज दाभोळ पोलिसांनी आरोपित किशोर काशीनाथ येल्वेला खेड न्यायालयामध्ये हजर केलेलं असून न्यायालयानं किशोर येल्वेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाभोळ पोलिसांनी 3 दिवसांची पोलीस कस्टडी मागितलेली होती, मात्र न्यायालयानं दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून दाभोळ अत्याचार प्रकरणी आरोपित किशोर येल्वेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान न्यायालयीन कोठडी म्हणजे काय ते आपण पाहूयात। न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीला तुरुंगात ठेवणं आणि त्याला न्यायालयाच्या ताब्यात देणं। जेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते तेव्हा तो पोलीस कोठडीमध्ये नसून तुरुंगात ठेवला जातो। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असतो। जामीन मंजूर झाल्यास त्याची न्यायालयीन कोठडी संपते। न्यायालयीन कोठडीमध्ये अधिकतम 90 दिवसांपर्यंत असू शकते। जर गुन्हा गंभीर असेल, जसे की 10 वर्षांपेक्षा जास्त कारावास असलेला किंवा मग इतर सर्व सामान्य गुन्ह्यांसाठी 60 दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवता येते। किशोर काशीराम येल्वे हा अगरवांगणी बौद्धवाडी तालुका दापोली, वय वर्ष 46, दाभोळ जवळच्या अगरवांगणी या ठिकाणी राहत असून दाभोळ मधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतो। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की ही घटना घडली दाभोळ मधील भंडारवाडा या ठिकाणी। साधारण 4 ते 5 च्या दरम्यान ही घटना काल घडली होती। नेहमीप्रमाणेच अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेली असताना शाळेतील शिक्षकानंच या मुलीला विचारलं, तुला न्यायला कुणी आलं का? मुलीनं नाही सांगताच मी तुला घरी सोडतो म्हणून आपल्या बाईकनं किशोर येल्वेनं या 10 वर्षीय मुलीला बाईकनं घेऊन घरी सोडण्यास गेला। यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नसल्यानं किशोर येल्वे हा देखील त्या मुलीच्या मागोमाग गेला। घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून त्यांनी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केलं। या नराधमानं मुली समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। झालेला प्रकार कोणालाही सांगू नको अशी धमकीही या शिक्षकानं मुलीला दिली। मुलगी घाबरून तिथून गेल्यानंतर या हैवान शिक्षकानं तिथून पळ काढला। मात्र झालेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली। तिने सर्व काही शेजारी असलेल्या कुटुंबाला सांगितलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार आई आणि वडिलांना सांगण्यात आलं। मात्र मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकानं दुसऱ्यांदा या मुलीला सोडण्यासाठी आलेला होता अशी माहिती देखील पुढे आली आहे। याआधी देखील या शिक्षकानं या मुलीला सोडण्यासाठी तो घरी आलेला होता। पुढे पीडितेच्या पालकांनी दाभोळ पोलीस स्थानक गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती। दरम्यान आज आरोपित किशोर येल्वेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास दाभोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, दाभोळ, दापोली, रत्नागिरी।